नमस्कार माऊली. आज दिनांक 7/2/2026 रोजी ॲड गजानन चौगुले सरांच्या माध्यमातून मध्यंतरी ॲड गजानन चौगुले सर यांनी एक आईवडील जिवंत असताना आईवडिलांच्या समोरच सप्ताह करायचा म्हणून एक सप्ताह धाराशिव शहरात आडत लाईन भागामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं सप्ताह घेतलेला होता. हजारो संत, हजारो भाविक आणि विठ्ठलावर प्रेम करणारे हजारो भावी भक्त या ठिकाणी आले होते आणि त्या सप्त्यामध्ये सेवा करण्याची संधी मला मिळाली होती आणि ती संधी खडतर प्रवास यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रसिद्धीची संधी देण्याचा योग मला आला होता. तो क्षण कायमस्वरूपी ॲड गजानन चौगुले सरांच्या डोक्यात होता. त्यांनी कधी बोलून दाखवलं नाही, पण ते सारखं म्हणायचे एक वेळेस घरी या, एक वेळ घरी या. आणि घरी गेल्यानंतर आज योग साधला की त्यांनी ती बोलून दाखविलं की हरिभक्त सप्ताह आई वडिलांच्या समोरच आपण केला होता आणि त्या सप्त्यामध्ये काम करण्याची संधी आणि तुम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम केलं होतं. तो सत्कार माझ्याकडून राहून गेला होता असं त्यांनी स्पष्ट सांगितलं. मी म्हणालो सत्कार करू नका, कारण ते सेवा माझ्या हातून जे घडली ती माझं भाग्य आहे. कारण विठ्ठलांची सेवा आणि आईवडील जिवंत असताना माझ्यासारख्या एखाद्या सर्वसामान्य पत्रकारांना सेवा करायची संधी मिळाली आणि एक चांगला गुणवान पुत्र आईवडिलांचा, तो गुणवान पुत्र ॲडव्होकेट गजानन चौगुले यांनी आईवडिलांची सेवा केली आणि त्यांचे आईवडील आणि माझे आईवडील काय परखे नाहीत आणि म्हणून सेवा केली म्हणून तुम्ही माझा सत्कार करू नका असं मी त्यांना सांगितलं होतं. पण ते ऐकणार कसे? कारण त्यांच्या मनामध्ये प्रत्येक एक माणूस विठ्ठलाच्या मार्गावर नेण्याचा जो संकल्प आहे त्यांचा की आईवडील जिवंत असताना सेवा करावी, सर्वसामान्य जनतेची सेवा करावी आणि आपलं आयुष्य जनतेच्या सेवेच्या कामाला यावं, ही भावना ॲड गजानन चौगुले सरांची आहे. आणि ती भावना त्यांनी आज मला विठ्ठलाची मूर्ती संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर माऊली यांचं हे मला तैलचित्र दिलं आणि ज्ञानेश्वरी मला दिलेले आहे. अत्यंत चांगल्या पद्धतीनं वाचन करा, जनतेपर्यंत हे पोचवा असा त्यांनी संदेश दिला. आणि ते संदेश मी घरी घेऊन आलो की जे की विठ्ठल रुक्माईचं दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक तडपडतात त्या रुक्मिणीपुढे आणि त्या विठ्ठलाच्या जवळ जाण्याची संधी प्रत्येक माणसाला यावी म्हणून लोक धडपडतात. आणि आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरला लाखो भाविक जमतात. हे कशासाठी? तर विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेण्यासाठी. त्याच प्रकारे माझ्यासोबत माझी पत्नी कविता प्रभाकर लोंढे ही एक रुक्मिणीचा अवतार आहे आणि हेच खरी घरातली लक्ष्मी असते. ते लक्ष्मी माझ्या घरात संत ज्ञानेश्वरी आणि विठ्ठलाची मूर्ती गजानन चौगुले सरांनी जी दिलेली आहे ती दिलेली ही सगळी मूर्ती आणि ज्ञानेश्वरी मी माझ्या सौपत्नी कविता प्रभाकर लोंढे हेच खरी माझ्या घरातली लक्ष्मी म्हणून मी त्यांच्या स्वाधीन केली. खरा सन्मान मी त्यांचा केला आणि त्यांना म्हटलं की तुम्ही माझ्या पाठीशी नसाल तर मी हे करू शकत नाही आणि माझ्या पाठीशी आशीर्वादाची थाप माझ्या बायकोची आहे, मला साथ आहे आणि ती साथ कायमची टिकून राहावी या अनुषंगाने जे ॲड गजानन चौगुले सरांनी हे ज्ञानेश्वरी दिली, हे विठ्ठलांची मूर्ती दिली, याचं पावित्र्य मी कायम जपणार आणि संत ज्ञानेश्वरीचं पारायण मी अत्यंत चांगल्या पद्धतीनं हे आत्मसात करणार आणि सर्वसामान्य भावी भक्तांच्या समोर
माझ्या खडतर प्रवास यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आणि खडतर प्रवास वर्तमानपत्राच्या माध्यमातून मी जनतेसमोर निश्चित याची जनजागृती करण्यासाठी माझं आयुष्य आहे तोपर्यंत मी ते करत राहणार आहे आणि जनतेला योग्य मार्गावर आणण्यासाठी आणि विठ्ठलाच्या मार्गावर नेण्यासाठी जनजागृती करण्यासाठी जनसेवा हेच ईश्वर सेवा मानून मी माझं वर्तमानपत्र आणि खडतर प्रवास यूट्यूब चॅनल चालू ठेवणार आणि जसं योग्य मिळेल तशी मी सप्ताहाची प्रसिद्धी, कीर्तनाची प्रसिद्धी, संतांची प्रसिद्धी आणि विठ्ठलाचे सर्व भाविक यांचीसुद्धा प्रसिद्धी सतत करत राहणार. मी पुन्हा एकदा गजानन चौगुले सरांचा खूप खूप आभारी आहे. त्यांचं कार्य असंच अविरत चालू राहावं. सर्वसामान्य जनतेची त्यांच्या हातून आज जशी सेवा घडली मागच्या सप्त्याच्या माध्यमातून, जो सप्ताह झाला तो सप्ताह महाराष्ट्रामध्ये वाखणण्यासारखा झाला. लाखो भाविक या ठिकाणी अन्नभोजन केलं आहे आणि जवळजवळ 9 दिवसाचा सप्ताह अडत लाईन धाराशिव येथे त्यांनी पार पाडला. गणेशनगरच्या भागात असाच सप्ताह त्यांनी वर्षानुवर्ष घ्यावा. त्यांच्या आईवडिलांचा आशीर्वाद त्यांच्यासोबत कायमचा राहावा आणि आपण सगळेजण मिळून विठ्ठलाचा सुसंस्कृत असणारा मेवा जनतेपर्यंत न्यावा अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो आणि कायमस्वरूपी विठ्ठलाची, ज्ञानेश्वरांची, संत तुकाराम महाराजाची, संत चोकामेळा असेल, संत सावतामाळे असेल, या सर्व संतांची जनजागृती करण्याचा योग्य भावी काळामध्ये मला यावा अशीच विठ्ठलचरणी प्रार्थना आणि सर्व जनतेस आज गुरुपौर्णिमेच्या माध्यमातून सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि पुन्हा एकदा आमचा सन्मान केला म्हणून गजानन चौगुले सरांचा मी खूप खूप आभारी आहे. त्यांना भावी काळांच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला माऊली सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. आपले विचार विठ्ठलाच्या माध्यमातून, संतांच्या माध्यमातून कमेंट बॉक्समध्ये नोंद करा आणि असंच प्रेम कायमस्वरूपी एकमेकावर राहू द्या. असाच आशीर्वाद, असंच प्रेम माझ्यासोबत राहू द्या, माझं तुमच्यासोबत राहू द्या, एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. मी खडतर प्रवास प्रभाकर लोंढे. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.